नमस्कार मित्रांनो, 2 एप्रिल 2025 जगाच्या शेअर मार्केटच्या इतिहासातला काळा दिवस. मित्रांनो, 2 एप्रिल, 3 एप्रिल, 4 एप्रिल संपूर्ण जगाच्या स्टॉक मार्केटमध्ये हाहाकार माजला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफचा अणुबॉम्ब संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर टाकलाय. मित्रांनो, असं म्हटलं जातंय जेपी मॉर्गन सारख्या जागतिक लेवलच्या संस्थेनं इशारा दिलाय 2025 मध्ये जागतिक महामंदी येऊ शकते. फक्त आणि फक्त याला अमेरिका जबाबदार असेल. मित्रांनो, फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशन मध्ये अमेरिकेच्या मार्केटमध्ये तबाही आहे, इंडियन मार्केटमध्ये तबाही आहे, युरोप असेल, एशिया असेल, अमेरिका असेल, प्रत्येक देशामध्ये जोरदार सेलिंग येताना दिसून आलंय. मित्रांनो, पूर्व पासून पश्चिम पर्यंत, पश्चिम पासून दक्षिण पर्यंत एक पण देश असा नाही ज्या देशाच्या स्टॉक मार्केटमध्ये सेलिंग नाही. जागतिक महायुद्ध सुरू झालं आहे ट्रेड वॉरच्या स्वरूपामध्ये आणि याचा परिणाम जगावरती खूप मोठ्या प्रमाणात होणं अपेक्षित आहे. मित्रांनो, फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं झालं तर पाठीमागच्या 3 महिन्यात पहिल्यांदा मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांनी पाठीमागच्या 3 महिन्यात पहिल्यांदाच इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सेलिंग केलंय. मित्रांनो, 28 मार्च पासून फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये कंटिन्यू सेलिंग करत आहेत आणि या आठवड्याचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 1 ते 2 इंडेक्सचा अपवाद सोडता बाकीच्या सर्व इंडेक्स मध्ये जोरदार सेलिंग येताना दिसून आलंय. हे जे मार्केटमध्ये भयंकर पॅनिक क्रिएट तयार झाला आहे, याचा काय परिणाम होणार आहे, येणाऱ्या आठवड्यात मार्केटची काय दिशा असणार आहे, 2008-9 सारखी जागतिक महामंदी परत एकदा जगामध्ये येऊ घातली आहे का आणि ह्याचा पॉसिबल काय परिणाम होऊ शकतो, याची डिटेलमध्ये चर्चा आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे.